खूप महत्त्वाचं आहे. आनंदी आणि समाधानी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांना मी जाणीवपूर्वक आणि कौशल्याने दूर करते. त्यामुळे हा सेल्फ टॉक करणं खूप महत्त्वाचं आहे. या महाराष्ट्रीयन स्काय ड्रायव्हर महिला ज्येष्ठ लेखिका मार्गदर्शक काउन्सिलर श्रीमती रविबाला काकतकर यांनी आत्मसामर्थ्य, सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचं बोलवमान कसं उंचावं याबद्दल आज अभ्यास मंडळाच्या कार्यक्रमात सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी छोटासा परिचय करून देते. मी रविबाला काकतकर. मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग हे जे वर्तनशास्त्र आहे त्याची मी मास्टर ट्रेनर आहे, काउन्सिलर आहे, आणखीन मुक्त पत्रकार आहे. सर्वप्रथम अभ्यास मंडळ आणि शिलाताईंना अभिनंदन किंवा थँक्यू की महिला दिनाच्या निमित्ताने हा खूप छान प्रोग्राम आपण घेतोय. विषय दरवेळेला हा विषय मी जेव्हा जेव्हा शिकवते म्हणण्यापेक्षा मी शेअर करते ह्याच्याबद्दलचं माझं जो अभ्यास आहे तो, तर त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला नव्याने शिकत असते. त्यामुळे इन अ वे मी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देते की मला अजून एकदा शिकतेय किंवा बोलतेय ते अजून कुठेही चुकत असलं ते इम्प्लिमेंट करण्याची संधी आहे. आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवूया. सेल्फ एस्टीम ही जी संकल्पना आहे त्याच्याबद्दल कोणी सांगू शकेल का की काय आहे सेल्फ एस्टीम म्हणजे? एनी गेसेस? स्वतःबद्दलचं मत असं म्हणजे. व्हेरी गुड. आणखी बरोबर, अगदी बरोबर. जरा मनरावांसाठी काय या स्वतःच्या नजरेत स्वतःचं मूल्यमापन. हां, खूप छान, अगदी करेक्ट. स्वतःच्या नजरेतनं स्वतःचं मूल्यमापन, अगदी बरोबर. तर मुळामध्ये आपण थोडंसं जाणून घेऊया की सेल्फ एस्टीम म्हणजे काय. काय काय आयुष्यामध्ये काही अचिव्हमेंट झाल्या आणि एका सर्टन पॉईंटला असं जाणवलं की जेव्हा माझा ह्या विषयाशी पहिल्यांदा परिचय झाला तेव्हा जाणवलं की अरे हे तर आपल्यात झिरो आहे. ॲब्सोल्युटली जेव्हा हे जाणवलं तेव्हा, आणि मग मी त्याचा खूप मुळापासून अभ्यास करायला लागले. आणखीन स्वतःमध्ये मला बदल करू शकले तर म्हटलं की हा विषय आपण शिकवायला घेऊया किंवा शेअर करायला घेऊया. हां, सेल्फ एस्टीम इज द वे वी थिंक, ट्रीट अँड फील अबाउट अवर ओन सेल्फ. आपल्या स्वतःबद्दल आपण काय विचार करतो, आपण स्वतःला कसं वागवतो मुळामध्ये, आणि आपल्याला स्वतःबद्दल कसं वाटत असतं, हे म्हणजे सेल्फ एस्टीम. इट इज सेल्फ कन्सेप्ट, स्वतःबद्दलची संकल्पना किंवा स्वतःबद्दलची स्वप्रतिमा. आपण आरशामध्ये बघितल्यानंतर आपल्यातल्या उणीवा आपल्याला दिसतात की आपण छान स्वतःला सांगतो की अरे वा किती छान आज मे बी माझं लिखाण किंवा माझं लेक्चर किंवा मी माझा परफॉर्मन्स ऑफिसमधला चांगला झाला किंवा मला मार्क छान मिळाले. तर असं आपण स्वतःला कॉम्प्लिमेंट देऊ शकतो का ओपनली? तर हे आपण थोडंसं अंतर्मुख, मी असं नेहमी म्हणते की आता मी गेली 28-29 वर्ष वेगवेगळे विषय शिकवते, तर माझ्या लेक्चरमधनं मी अशी अपेक्षा करते किंवा माझी इच्छा अशी असते की थोडासा आतला प्रवास सुरू व्हावा. त्यामुळे तुम्हाला पण थोडंसं स्वतःला रिचेक करता येईल की आपण कुठे आहोत आणि कुठे आपल्याला. मी UPSC MPSCच्या मुलांना शिकवते, तर मला एक तुम्हाला गोष्ट छोटीशी छान सांगायला आवडेल की जेव्हा इंटरव्ह्यू टेक्निक्स मी घेते त्यावेळेला साधारणपणे असा प्रश्न विचारला जातो की तुमच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस काय आहेत. तर मी त्यांना असं सांगते की जेव्हा स्ट्रेंथ सांगू झाल्यानंतर जेव्हा विकनेस सांगायची वेळ येते त्यावेळेला तुम्ही नवा शब्द वापरा जो NLPच्या आधारावर आहे आणि जो मला असं वाटतं की न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे आपल्या अंतर्मनाशी किंवा मेंदूशी निगडीत, आणि कुठले शब्द वापरतो त्याप्रमाणे आपण आपलं स्वतःचं आणि ऐकणाऱ्याचं प्रोग्रामिंग करत असतो. त्यामुळे जेव्हा स्ट्रेंथ सांगून झाल्या की विकनेसेसच्या वेळेला तुम्ही असं म्हणा एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे काय होतं की आपल्या विकनेसमध्ये नाही तर आपण स्टक पोझिशन येते, आपल्याला नैराश्य येतं. त्याच्यापेक्षा एक NLPचं प्रिसपोजिशन असं आहे की माझ्यामध्ये सर्व क्षमता बिंदू रूपाने का होईना आहेतच, म्हणजे आय हॅव ऑल द रिसोर्सेस आय नीड. मग इन दॅट केस काही कमी आहे, काही अधिक आहे. त्यामुळे जे स्वतःला आपण सांगतो, आणि दुसरं प्रिसपोजिशन NLPचं असं आहे की, आणि जे विल्यम जेम्सनी माझ्या मते 20व्या शतकातला सर्वात मोठा त्यांनी शोध लावला, आणि तो असं म्हणतो की स्वतःमध्ये बदल घडवायचे असतील तर स्वतःच्या स्वसंवादात बदल घडवा.
त्यामुळे आपण स्वतःशी जे संकल्पना ज्या आहेत त्या आपण स्वतःशी काय बोलतो, आपण आपल्याला पकडलं पाहिजे की मी निगेटिव्ह का बोलतोय स्वतःशी, आणि मग जे बंबाड करतो निगेटिव्ह शब्द तसेच आपण बनत जातो. पण मग जर मला त्याच्यात अडकायचं नाही आहे तर सर्वात पहिलं म्हणजे आपल्या स्वसंवादात बदल करायचा. तर थोडं आपण पुन्हा ह्याच्याकडे वळूया की सेल्फ एस्टीम हॅज अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन फिलिंग्स अँड अवर बिहेवियर. म्हणजे कसं की आपल्याला जेव्हा खूप छान वाटत असतं किंवा आपण छान दिसत असतो त्यावेळेला आपल्या हातनं कामं पण उत्तम दर्जाची होतात, किंवा आपल्याला लो वाटतं तेव्हा आपण आपली बॉडी लँग्वेज कशी असते, आपण लोकांशी कसे पेश येतो, या सगळ्यावर परिणाम होतो. तर सजगपणे स्वतःवर कसं काम करायचं हे आपण बघूया. अवर परफॉर्मन्स गोज अप, अवर रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह, जेव्हा आपल्याला छान वाटतं तेव्हा, और प्रोडक्टिविटी goes up. So it is a major component of success and failure in life, and that is the self-esteem. So इतकी वर्ष आता शिकवते तर एवढे विषय आहेत आणि मला प्रत्येक वेळेला असं जाणवतं की संपूर्ण आपलं अस्तित्व हे आपल्या सेल्फ एस्टीम ह्या मुळावर किंवा त्या गाभ्यावर किंवा त्या अधिष्ठानावर अवलंबित आहे, आणि म्हणून आपण ते उंचावणं किंवा उंचावलेलं ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता त्याचबरोबर सेल्फ एस्टीम काय नाही हे बघणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. इट इज नॉट बिंग सेल्फिश, म्हणजे आपण स्वार्थी असणं किंवा आत्मकेंद्रित असणं किंवा अहंकारी असणं म्हणजे सेल्फ एस्टीम उंचावर असणं नाही. एखाद्याचा मुद्दा पटला तर दिलखुलासपणे सांगणं की अरे वा बरोबर बोलणार ना, मला पटलं ते, असं जेव्हा आपली मानसिकता होते त्यावेळेला आपल्याला असं जाणवायला पाहिजे की अरे वा मी ओपन आहे, छान, बिकॉज आय एम रिस्पेक्टिंग माय ओन सेल्फ अँड आय एम रिस्पेक्टिंग द अदर्स ऑल्सो. सो ऑल दीज आर एव्हिडन्सेस ऑफ इनसेक्युरिटी अँड अंडर डेव्हलप सेल्फ एस्टीम, अहंकारी असणं वगैरे हे जे आत्ता बघितलं आपण ते. त्याचबरोबर सेल्फ एस्टीम काय नाही तर बिंग ॲग्रेसिव्ह, म्हणजे शाउटिंग, आर्ग्युइंग, आपण आरडाओरडा केला म्हणजे आपली आक्रमकता म्हणजे आपला मुद्दा पटेल असं नाही आहे. इट इज नॉट बिंग सबमिसिव्ह ऑल्सो, म्हणजे सतत पडती बाजू घेणं किंवा सतत सॉरी म्हणणं की जसं काही तुम्ही जन्माला आलं हेच सॉरी आहे, अशा अनेक वेळेला खूप सबमिसिव्ह बिहेवियर होऊ शकतं. आणि त्याच्या मागे कारणं अशी अनेक असू शकतात, पण ज्या क्षणी आपल्याला अवेअरनेस येईल की हे होतं आणि आता मला कुठे जायचं आहे, त्या क्षणापासून आपलं आयुष्य आपण कसं बदलू शकतो ते बघूया. आता पडती बाजू घेणाऱ्याची बॉडी लँग्वेज कशी असते, फिजिटी मुवमेंट, सारखे अस्वस्थ हालचाल, आय कॉन्टॅक्ट नसणं किंवा सारखे अपोलोजायझिंग अशी मनोवृत्ती. सो सेल्फ एस्टीम इज अ थर्ड काइंड ऑफ अ बिहेवियर. इट डज नॉट मीन अ ब्लोटेड और इन्फ्लेटेड इगो, बरोबर. आणि सेल्फ एस्टीम लो असणाऱ्या लोकांचं वर्तन कसं असतं ते बघणं खूप आवश्यक आहे. दे आर गॉसिप मॉंगर्स, सतत ते लोकांच्या मागे, त्यांच्या समोर नाही पण त्यांच्या मागे गॉसिपिंग करतात. दे हॅव क्लोज्ड माइंड्स ऑल्सो, दे आर इन द शेल, नको बाबा मला सगळ्यांच्या बरोबर नाही मिक्स व्हायचं आहे हां, कारण अशी काही कारणांनी मनस्थिती झालेली असते. पण मी प्रत्येक वेळेला परत हे मी रिपीट करीन की आपल्याला हा चॉईस प्रत्येक श्वासाला आहे हे विचारण्याचा की मला ह्याच्यातच राहायचं आहे का बाहेर पडायचं आहे, बरोबर. तर दे हॅव इरॅटिक बिहेवियर, म्हणजे त्यांची वर्तणूक काही अंदाजच करता येत नाही, आत्ता असा वागेल तर उद्या तसा वागेल. मग दे आर डिफेन्सिव्ह टुवर्ड्स कॉम्प्लिमेंट्स अँड क्रिटिसिझम, म्हणजे टीका केली की एकदम जोरात ओरडणं किंवा डिफेन्सिव्ह जाणं, किंवा इव्हन कॉम्प्लिमेंटसुद्धा. म्हणजे मी एक आर्टिकल लिहिलं आहे, मी इन्सिडेंटली माझं काही पुस्तकांच्या कॉपीज आणलेल्या आहेत बरं का. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे, त्या पुस्तकात एक मी लेख लिहिला आहे आणि जो मी कोविडच्या काळामध्ये ते स्वतःच एकटी होते घरी, तर मी हे केलं, यूट्यूब चॅनल माझा चालू केला आणि मी त्याच्यावर एक माझा असाच अगदी क्रूड अवस्थेतला एक व्हिडिओ टाकला, प्रशंसा देण्या घेण्यातला आनंद. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यावेळेला 2.5 लाख लोकांनी तो बघितला, बहुतेक घरी असतील त्यामुळे, आणि ते फिरत होतं तर आणि त्यांना उपयोगी वाटलं असेल. पण प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की
जेव्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट्स दिले जातात ते सुद्धा आपण कसे घ्यायला पाहिजे. साधं उदाहरण की किती छान साडी आहे, जुनी तर आहे कशा करता ना. किंवा प्रमोशन दिलं तर प्रमोशनच्या बद्दल कोणी जर तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिला तर न देऊन जातात कुठे, यु नो. म्हणजे सांगणाऱ्याला कसं वाटतं, इफ यू आर इन देअर शूज, त्यांना कसं वाटेल की अरे मी एवढं छान सांगायला गेलो आणि हा कसा उत्तरं देतोय. तर आपल्याला जसं वागवलं जावं असं वाटतं तसं आपण इतरांशी वागणं हे सर्वात बेसिक सूत्र आहे. त्यामुळे आपण असं म्हणणं, साडीबद्दल जसं उदाहरण दिलं, मला पण आवडते ही, किंवा हा रंग छान आहे मला आवडतो, किंवा थँक्यू तुम्ही आठवणीने मला म्हणजे अभिनंदन केलं माझं. सो देणाऱ्याला सुद्धा आनंद मिळतो, बरोबर. आणि तुम्ही स्वतःला कसं वागवता ते पुन्हा प्रतीत होत असतं. तुम्ही जगाला संकेत देता की मला असं वागवा. ते लो सेल्फ एस्टीमवाली लोकांचं अजून वर्तन कसं असतं ते बघूया. ते जस्टिफाय फेल्युअर्स, म्हणजे कसलीच जबाबदारी घेत नाही, ते नेव्हर ॲक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी. वेन यू आर देअर, कुठेतरी तुमचा मुद्दा असणारच की नाही, तुमची अंशतः तरी जबाबदारी असेलच की नाही, तेव्हा तुम्ही ती घेणं आणि स्वीकारणारे माझ्या नाही लक्षात आलं, बरोबर आहे, हे सांगणं, दिस इज हाय सेल्फ एस्टीम. देन लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ग्रीडी असणं, म्हणजे फक्त स्वतःपुरतं, 4 लोक असताना सुद्धा स्वतःच काही वस्तू घेणं, दिस इज साइन ऑफ लो सेल्फ एस्टीम. आर्ग्युमेंटेटिव्ह. देन ते प्रिटेंड. शिवखेराच्या पुस्तकात एक खूप सुंदर उदाहरण दिलं. एक जेव्हा फोन नव्हते, जुने फोन होते लँडलाईनचे, तेव्हाची गोष्ट तो सांगतोय की एकाला प्रमोशन मिळतं आणि त्याला केबिन मिळते. तर त्या केबिनमध्ये तो बसलेला असतो आणि काचेची केबिन आहे, बाहेरचं दिसत असतो कोणी येता येते. तर तो माणूस एक येतो आणि तिथे त्याला टकटक करतो आणि मग आत येतो, आणि आत आल्यानंतर हा फोन उचलतो आणि ब्ला ब्ला सगळं मोठं मार्केटिंगच्या गप्पा मारायला सुरुवात करतो आणि मग ठेवतो फोन आणि मग म्हणतो, येस व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तर तो म्हणतो की सर आय हॅव कम टू कनेक्ट युअर फोन. म्हणजे इतरांना दाखवायला तो मी केवढा कामात आहे, पण तो फोन कनेक्टच नसतो झालेला. सो दे डू यू प्रिटेंड, यू नो, वी कॅन सी अवर सेल्फ, देन कॉन्स्टंटली अपोलोजाइज फॉर देअर एक्झिस्टन्स. हाऊ आर सेल्फ एस्टीम बिहेवियर असलेली लोक कशी वागतात, तर अ रिलॅक्स स्टान्स, स्टेडी आय कॉन्टॅक्ट, काम व्हॉइस, comfortable with themselves. So it is so well said ki when we are comfortable with ourselves, we are comfortable with the world, right? So people with high self-esteem, they have self-respect, they love themselves, they recognize self-worth. आता आपण बोललो तसं. So no one is going to love you unless you love yourself, right? So they also have caring attitude, they are assertive, खंबीरपणाने स्वतःचं मत मांडतात. they are optimistic, आशावादी असतात, आणि they have high values. त्यांचे व्हॅल्यूज म्हणजे मूल्य किंवा निष्ठा ह्या हाय असतात. they are sensitive, लोकांची दुःख त्यांना समजतात, एम्पथायझिंग असतात, अंडरस्टँडिंग असतात. they have self interest, स्वतःमध्ये इंटरेस्ट घेत असतात. ऑल्सो they nurture their bodies, सारखं चलता आहे म्हणून कसंही असं राहणं वागणं. सो अनलेस यू केअर फॉर युअर सेल्फ, यू नो, यू वोंट बी एबल टू डू वेल इन युअर प्रॉडक्टिव्हिटी ऑल्सो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दे आर गिव्हर्स. सो दातृत्वाची मानसिकता असते. आपलं झाल्यानंतर जे म्हणतात की ती संस्कृती असते, बरोबर. तर आता मी मुक्तांगण डी ॲडिक्शन सेंटरमध्ये पण 20 वर्ष शिकवते. मी पण स्वतः अनेक दुःखांच्यातनं गेले. पण जेव्हा मी अशा वेगवेगळ्या NGOजमध्ये, लायन्समध्ये मी आता 41 वर्ष आहे, तर तेव्हा असं जाणवतं की आपली दुःख काहीच नाही आहेत, म्हणजे इतरांची दुःख पाहिल्यानंतर. आणि मग सेल्फ पिटीच्या कोशातनं आपण बाहेर येतो, किंवा आपल्याला देण्यातला जो आनंद आहे. सो आय ऑलवेज से की व्हेन यू आर गिव्हिंग, यू आर हेल्पिंग युअर सेल्फ, राईट. आपण दुसऱ्याला मदत करतो, त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरचा बघणं हे आहेच, पण आधी तो आपल्यालाही झालेला असतो. सो अनलेस यू स्टार्ट गिव्हिंग, देन यू रिअलाइज की अरे आय हॅव गॉट सो मच टू गिव्ह इन सो मेनी वेज, राईट. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण दुःखात आहोत, तर हे एक मोठ्याच्या मोठं
टूल आहे टू स्टार्ट गिविंग. ओके, हा एक चार्ट आहे, क्विकली जाते कारण आपल्याला 1 तास आहे, त्यामुळे आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. सो अशी लोक सगळी निगेटिव्ह असतात. आय एम ओके, यू आर नॉट ओके. सो अशी लोक ॲग्रेसिव्ह असतात की त्यांना दुसऱ्यांच्यातले दोष सारखे दिसत असतात. आत्ता मी म्हटलं आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके म्हणजे कम्प्लीट निगेटिव्ह. आणि आय एम नॉट ओके, यू आर ओके ही लोक खूप सबमिसिव्ह असतात, कारण लोकांना सारखं त्यांचं बरोबर माझं चूक अशा मनस्थितीत असतात. त्यामुळे बेस्ट इज आय एम ओके, यू आर ओके. अंडर एनी सर्कमस्टन्सेस दिस लाईफ पोझिशन इज द बेस्ट लाईफ पोझिशन. सो वी कॅन चेक फॉर अवर सेल्फ की आपण कुठल्या पोझिशनमध्ये आहोत. सो सेल्फ एस्टीम हाऊ इज इट मेजर्ड? इट इज मेजर्ड बाय, खूप महत्त्वाचं हे वाक्य, इट इज मेजर्ड बाय द कॉम्प्रोमाइजेस वी डू ऑर वी मेक. आपल्याला जेव्हा संकट येतात त्यावेळेला किती टोकापर्यंत आपण तडजोडी करतो आणि मग मागे वळून बघताना आपल्याला पस्तावा होतो का की हे नको होतं मी करायला, माझ्या मूल्यांच्या विरुद्ध केलं हे. देन अवर व्हॅल्यूज अँड महत्त्वाचं म्हणजे अवर पर्पज ऑफ लाईफ. सो जेव्हा आपलं सेल्फ एस्टीम लो आहे त्यावेळेला अगेन अँड अगेन वन कॅन चेक ऑर रीचेक अँड रीसेट your purpose of life. Then it gives you a lot of strength and confidence. Then our achievements, हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्या आत्तापर्यंतच्या अचिव्हमेंटची जर यादी केली तर आपल्याला our achievements, आपली यश, त्याचबरोबर आपली अभिरुची, छोट्या छोट्या गोष्टींच्यातली आपली टेस्ट कशी आहे किंवा तुम्ही कोणाबरोबर असता, कोणाची संगत आहे, त्याच्यावरनं पण तुमच्या सेल्फ एस्टीमचं मेजर मूल्यमापन केलं जातं. हे पण खूप महत्त्वाचं आहे. वी ट्रान्सफर अवर अनकॉन्शियस सेल्फ अप्रेझल टू अदर्स अँड दे मेअरली रिस्पॉन्ड टू अस अकॉर्डिंगली. ते उदाहरण बघूया. ट्रान्सफरिंग ऑफ अवर सेल्फ अप्रेझल म्हणजे आय एम टॉल अँड स्लिम, हार्डवर्क अँड सिन्सिरिटी आर माय स्ट्रेंथ. असं जर एखादी व्यक्ती स्वतःबद्दल म्हणत असेल तर लोक म्हणतील वाव तिला तसं वाटतंय किंवा त्याला म्हणजे तसंच असेल बरं का. असं जर कोणी म्हटलं आय वेअर थिक ग्लासेस, आय एम टू ओबीस, व्हेरी स्किनी, मग लोक म्हणतात की हो तसंच असेल, कारण की आपण संकेत देतो स्वतःला की मी असा आहे आणि मग लोकांना संकेत देतो. त्यामुळे लोक पण त्याला होला हो म्हणतात. आपण फार कमी लकी असतो असे आपल्या जवळचे कोणतरी म्हणणार आहे अगं तसं नाही आहे, तुझ्यामध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत, बरोबर, पण प्रत्येक वेळेला तसं नसतं. सो ऑल दीज आर सेल्फ हेल्प टूल्स अँड द सेंटेन्सेस व्हॉट वी कॅन टेल आवर सेल्फ. So self-esteem is the opinion we have about our own self, right? मी माझ्या स्वतःला जसं वागवते तसं वागवण्याचे संकेत मी जगाला देत असते आणि जग फक्त त्याला होकार देते. हे पण खूप गमतीशीर आहे. रुझवेल्ट म्हणते की यू वुड नॉट वरी सो मच अबाउट व्हॉट अदर्स थॉट इफ यू रिअलाइज हाऊ सेल्डम दे डू. म्हणजे एखाद्या नव्या व्यक्तीला आपण भेटलो तर त्यांना आपल्याला वाटत असते बापरे ह्याला कसं वाटत असेल माझ्याबद्दल, त्या व्यक्तीला तेवढंच टेन्शन असतं की तुम्हाला आपल्याबद्दल काय वाटतंय म्हणून, बरोबर. त्यामुळे अगदी क्वचित असं होतं तर तो विचार मनात न आणणं हे सर्वात योग्य. सो हाऊ इज सेल्फ एस्टीम फॉर्म? निगेटिव्ह और पॉझिटिव्ह? इट इज फॉर्म फ्रॉम द डे वी आर बॉर्न. लहान मूल जेव्हा जन्मतं त्यावेळेला ते जर रडायला लागलं आणि जर आईवडिलांनी किंवा सिग्निफिकंट ॲडल्ट्स ऑफ हिज लाईफ त्यांनी जर जवळ घेतलं तर त्या मुलाला वाटतं की अरे माझ्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत बरं का, आणि मग तेव्हापासून त्याचं सेल्फ एस्टीम नर्चर केलं जातं. नंतर मग कम्युनिकेशन फ्रॉम पेरेंट्स म्हणजे आई वडील काय बोलतात, टीचर्स, त्याच्यानंतर रिलेटिव्स, दे एव्हरीथिंग अफेक्ट्स द चिल्ड्रन. म्हणजे मूल कसं दिसतं, व्यंग आहे का किंवा वेढव आहे का, काळं आहे का, गोरं आहे का, त्याच्यावर त्याला त्याच्या नावानी म्हणजे वाईट नावानी पण त्याला नाव दिलं जातं आणि मग तो ही लिव्स अप टू दॅट यु नो. सो इट्स सो क्रुएल. सो देन दे आर स्ट्रॉंग रोल मॉडेल्स. हे जे सगळे मोठे लोक आहेत, सो कॉल्ड मोठे लोक, त्यांनी जर का वाईट वागवलं तर मी असं म्हणते की आणि चांगले असेल घरामध्ये वातावरण तर खूपच छान. देन यू फील सो प्राऊड की मी अशा घरात जन्मलो म्हणून. देन कम्युनिटीज अँड देअर व्हॅल्यूज. आपण ज्या समाजात राहतो त्यांची मूल्य काय आहेत असं सांगितलं जातं की आपल्या घरी असं चालत नाही बरं का, म्हणजे चांगलं वाईट दोन्ही. मग ते सांगत असताना आई वडिलांनी किती परिपक्वतेने ती मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं आहे. नंतर कास्ट, रिलिजन, जेंडर, सोशल डिस्क्रिमिनेशन या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत.
नंतर फॅमिली इन्फ्लुएन्सेस, म्हणजे आपल्या घरामध्ये सगळे गणितज्ञ झाले किंवा म्युझिशियन झाले, मग तू हे वेगळंच करिअर घेतलंस तर ते काय म्हणतात आपल्या फॅमिलीचं बट्टा लागेल असं, खानदान हां बरोबर, आणि खानदान की इज्जत मिट्टी में मिलेगी वगैरे इतकं. नंतर किंवा चांगलं असेल आणि जर त्याने नाव काढलं तर त्या मुलाला जास्त भाव दिला जातो, बरोबर. देन फ्रेंड्स, पिअर प्रेशर, मुलं यंग वयामधली सांगतात की तू ड्रिंक घेतलं, सिगरेट ओढलीस तर आमच्या ग्रुपमध्ये नाही तर नको. म्हणजे आत्ता ह्या मुक्तांगणमध्ये मी जाते तेव्हा मला कळतं ना, संगत हा केवढा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्या पिअर प्रेशरसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता खूप गमत म्हणजे ॲज ॲडल्ट्स वी लुक ऑन टू आवर ओन चिल्ड्रन. मुलं आपल्याला आईवडिलांना काय, मुलांना आपल्याबद्दल आदर वाटतो का, अभिमान वाटतो का, त्यांनी ह्या वयात सुद्धा किंवा सतत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यालाही छान वाटत असतं, बरोबर. किंवा आपले सुपिरियर्स आपल्या ऑफिसमधले असतील, तुमच्या कम्युनिटीमधले असतील, वर्ल्ड लीडर्स, म्हणजे आता हल्ली तर घरटी कोण ना कोण बाहेरच असतं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे एक अगदी 15 वर्षाच्या पूर्वीपर्यंत इंडियन्स का असं म्हटलं जातं आणि आता इंडियन्स का असं म्हटलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये खूप फरक पडला आहे. मग आपले वर्ल्ड लीडर जे आहेत ते दे हेल्प अस टू एनहान्स आवर ओन सेल्फ एस्टीम ॲज इंडियन्स ऑल्सो. नंतर बिझनेसमन आहेत की आपल्या देशामध्ये किती छान उद्योगधंदे चालतात, आणि when we start talking as Indians, we are so proud about it, isn't it? आता कुंभला आपण खूप जण जाऊन आली, सो वी फेल्ट सो नाईस अबाउट इट. होप सो. कारण तिथे पण मतभेद असू शकतात, बट आय लाईक इट. नंतर एक सेकंड, हां, आता कॉजेस ऑफ लो सेल्फ एस्टीम काय असू शकतात, तर वेन वी लूज स्किल्स, ॲक्सिडेंट होतो, इंजुरी होते, किंवा एस्पेशली आज महिला दिन आहे म्हणून मुद्दाम सांगते की कॅन्सरसारखा व्याधी झाली तर अवयव गेल्यानंतर स्त्रीत्वाच्या खुणा नष्ट झालेल्या वाटतात. किंवा आणखीन लो सेल्फ एस्टीमची कितीतरी उदाहरणं आज स्त्रिया आहेत, पण आय एम शुअर सगळे परिपक्व पुरुष पण आहेत, म्हणून मी त्याच्याच बरोबरीने हे सांगते की लग्न झालेलं नाही, मूल झालेलं नाही, वैवाहिक सामाजिक स्थिती कशी आहे, फायनान्शियल स्थिती कशी आहे, या सगळ्यावर स्त्रीचं आत्मसन्मानाची पातळी समाज त्याच्यावर थोपत असतो, आणि मग त्या बाईला त्याच्यातनं बाहेर येणं हे डबल जिकिरीचं जातं. त्यामुळे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स, लॉसेस, घरामधले कोणी क्लोज रिलेटिव्ह गेलं की ज्याच्यावर आपण अवलंबून असतो, अशा वेळेला आपलं सेल्फ एस्टीम खूप खालावतं, किंवा रेसिग्नेशन द्यायला लागलं. आता म्हटलं तसं मॅरिटल स्टेटस, अन्याय, अत्याचार, हे तर म्हणजे बघायलाच नको की किती त्या बाईला कुठल्या स्थितीला ती जाते. आत्ताच परवाचा ST स्टँडवरचा प्रसंग, त्या मुलीला आयुष्यभर त्याचं तो हडसा लक्षात राहील. पण मला ह्याच्या बाबतीत मुद्दाम बाळांच्या बरोबर मला खूप, मी सुदैवी होते, बरीच वर्ष काम केलं, त्यामुळे प्रभाते इथे आहेतच. तर मला सांगायला आवडेल की विद्याते नेहमी हे वाक्य म्हणायच्या की योनी शुचिता ह्याच्यावर स्त्रीचा आत्मसन्मान अवलंबून नसतो. त्यामुळे बाई स्वतःला काय सांगते हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर घरामध्ये हल्ली दिसणारे म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ऑफ द स्पाउसेस, विवाहबाह्य संबंध, आणि त्यावेळेला त्या पार्टनरला वाटणं की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून त्याला बाहेर अट्रॅक्शन झालं आहे. तर ही सगळी लो सेल्फ एस्टीमची कारणं आहेत. किंवा अनएक्सपेक्टेड क्रायसिस, फेल्युअर्स, रिजेक्शन्स, आवर ओन मिस्टेक्स. सो आता चांगली गोष्ट म्हणजे की लो सेल्फ एस्टीम कॅन बी अनलर्न. म्हणजे लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला काय माहीत असतं की अशा प्रकारे अपमान, अन्याय, अत्याचारांमुळे आपलं आत्मसन्मानाची पातळी खालवतं, हे सगळं वरती थोपवलेलं असतं. त्यामुळे रिमेंबर सेल्फ एस्टीम इज अ लर्न बिहेवियर. सो वी ऑलवेज हॅव अ होप and we are sure about it that we can enhance it. अब्राहम मॅस्लो सारखा किंवा ह्या अल्फ्रेड एडलर सारख्या लोकांनी त्यांनी सेल्फ एस्टीमची नीड मांडली आहे, त्याच्याचबरोबर ह्या पण गोष्टी मांडल्या. तर माझ्या दृष्टीने सुसंस्कृत समाजाची ही लक्षणं आहेत. कारण अन्न वस्त्र निवाराच्या पुढे जाऊन सेल्फ एस्टीमची नीड जोपर्यंत आली तोपर्यंत माणूस खूपच सुधारला होता आहे. म्हणजे
आता एनहान्सिंग सेल्फ एस्टीममध्ये खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊयात की आपणच आत्ता बसल्या बसल्या कुठली एक किंवा दोन वेळेअभावी नाही तर मी एकदम लिहायला सांगते, पण एक किंवा दोन कुठली मेजर सक्सेसेस अँड अचिव्हमेंट्स टिल डेट अशी आपण आत्ता एक तर लिहून काढूया किंवा मनातल्या मनात योजूया आणि रिलीव्ह द गोल्डन मोमेंट्स विथ ऑल 5 मोडॅलिटीज. पंचेंद्रियांनी तो आपलं यश आहे ते आठवूया. व्हिज्युअलाइज, फील, हिअर, टेस्ट, स्मेल द पास्ट सक्सेस. रिमेंबर व्हाईल रायटिंग किंवा तुम्ही आत्ता आठवताना काय करा, कोणी छान पत्र तुम्हाला पाठवली असतील, कोणी चांगले शब्द तुमच्याबद्दल बोललं असेल तर ते आठवा. टेस्ट ऑफ स्वीट्स, त्यावेळेला कोणी स्वीट्स दिले असेल ती चव त्याची जिभेवर येऊ दे. कोणी छान जवळ घेतलं असेल त्या स्पर्शाची ऊब जाणवू दे. असं पंचेंद्रियांनी आपण आत्ता आठवूया. तर क्विकली आपण एक एक्सरसाइज करूया. आर यू विथ मी? या. सो सगळ्यांनी 1 मिनिट डोळे मिटा आणि आत्ता म्हटलं तसं कुठलीही 1 किंवा 2 तुमची मेजर यश ज्या वेळेला तुमच्या आत्मसन्मानाची पातळी खूप उंचावर आहे असा क्षण किंवा असे प्रसंग आठवा. पंचेंद्रियांनी त्याचा अनुभव घ्या आणि त्याच्याच पुढे मी एक एक्सरसाइज सांगणार आहे, तो आपण पुढे नेऊया. पण डोळे मिटल्या स्थितीमध्ये ते क्षण आठवा. खूप छान वाटतंय तुम्हाला. नवीन काहीतरी करून बघितलं असलं तर ते सुद्धा तुमचं यश आहे. आता ह्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामधल्या सर्वात जो चांगला क्षण तुमचा असेल असा क्षण आत्ता मनाशी योजा, ज्या वेळेला तुमचं यश उच्च स्थानावर आहे, जे स्वकर्तृत्वाने तुम्ही मिळवलेलं आहे, ज्या वेळेला तुमच्या आत्मसन्मानाची पातळी उंचावर आहे असा क्षण आत्ता मनाशी योजा. डोळ्यासमोर बघा. पंचेंद्रियांनी तो आत्ता पुन्हा जगा. आणि आता डोळे मिटल्या स्थितीतच मी सांगते तसं आपण पुढे हाच एक्सरसाइज, हा क्षण खूप मेमोरेबल करूया, म्हणजे अविस्मरणीय करूया. आत्ता तुम्ही जर का हे चित्र एखाद्या पोस्टर सारखं बघत असाल तर आता ते मोठं करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते रंग घाला. त्या तुमच्या यशाच्या वेळी जर तुमच्या आयुष्यातली महत्त्वाच्या व्यक्ती, नातेवाईक किंवा मित्रमंडळी ही जर त्यावेळेला उपस्थित नसली तर आत्ता तुम्ही त्यांना या चित्रात आणू शकता. तेही तुमचं अभिनंदन करतायत. आणि आता हे चित्र स्वरूपात नको असेल तर चित्रपट स्वरूपामध्ये करा, म्हणजे मूव्हिंग इमेजेस अशा पण करू शकता. आता हवे ते रंग अजून घाला, हवं ते म्युझिक त्याच्या मागे लावू द्या किंवा ऐका असलं तर. आता हे चित्र 180 डिग्रीज मध्ये जाऊ देत. जस्ट प्ले विथ युअर कल्पनाशक्ती. मोठं करा. 180 डिग्रीजवर न्या. आता इफ यू आर कम्फर्टेबल हे चित्र 360 डिग्रीजवर न्या. संपूर्ण अवकाशापर्यंत, क्षितिजापर्यंत, जमिनीपासून वरपर्यंत, जमिनीच्या खाली सुद्धा हे चित्र तुम्हाला आत्ता तुम्ही बघायला खूप छान वाटत असलं तर तसं करून बघा. खूप छान वाटतंय. आता जेव्हा जेव्हा तुमच्या सेल्फ एस्टीमची पातळी खालावलेली असेल त्यावेळेला हे तुमच्या अंतर्मनामध्ये ठेवलेलं चित्र तुम्ही पटकन बाहेर काढून स्वतःला सांगू शकता
की मी एवढी यश, एवढं कर्तृत्व गाजवलं, स्वकर्तृत्वाने हे यश मिळवलं, मी पुढे सुद्धा अशाच प्रकारची यश मिळवू शकतो. आता बी इन दिस ब्लिसफुल मोमेंट फॉर अ सेकंड मोर. आणि मी 3 पासून 1 पर्यंत आकडे म्हणणार आहे. आता श्वासावर लक्ष आधी केंद्रित करा आणि मी आकडे म्हटल्यानंतर आपण ह्या वर्तमान क्षणात येऊया. 3, 2 आणि 1. दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासा. दोन्ही तळवे दोन्ही डोळ्यांवर ठेवा. हाताची ऊर्जा आणि उष्णता दोन्ही चेहऱ्याला आणि डोळ्यांना द्या आणि सावकाश डोळे उघडा. वेलकम बॅक. आणि यू कॅन ग्रांट युअरसेल्फ अ सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन. आता आपला उजवा हात पुढे करूया प्रत्येकाने आणि जस्ट से वेल डन. आणि तुमच्या शेजाऱ्याला पण तुम्ही छान पॅट करून त्याचं कौतुक करू शकता. ओके, फाईन. हाऊ डिड यू फील? छान वाटलं? ओके, ग्रेट. ओके, so we just created an anchor for own achievement. Since I have done skydiving, I always remember and recall that moment. त्यामुळे for me it was that. तर आता सेल्फ एस्टीम वाढवण्याकरता आणखीन काही क्विकली गोष्टी बघूया. इन्क्रीज युअर बाउन्स बॅक कपॅसिटी. बॉल असतो तो आपण वरनं टाकला की घरंगळत दरीत पण जाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक क्षमता असते आणि ती म्हणजे उसळी मारून वर येण्याची. तर आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा फेल्युअर किंवा नैराश्य येईल त्यावेळेला ही बाउन्स बॅक कपॅसिटी आपण वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. रिफ्यूज टू बी इन द निगेटिव्ह स्टेट ऑफ माइंड. बुद्धांनी विपश्यनेत सांगितलं आहे क्षण प्रतिक्षण सतर्कता. त्यामुळे प्रत्येक क्षणाला मी आत्ता कुठल्या मानसिकतेत आहे. आणि दुसरा प्रश्न लगेच विचारायचा, मला ह्याच्यातच राहायचं आहे का बाहेर यायचं आहे. आणि जर बाहेर यायचं असलं तर बी अवेअर ऑफ द, मला आता इथे हे नाही आहे फळा, पण मी नेहमी असा एक ग्राफ काढते आणि त्याच्यावरती 3 क्रायटेरियाज असतात की अप इज हायपर, लो इज खूप लो वाटणं म्हणजे अगदी आत्महत्यासुद्धा करावीशी वाटणं, आणि इथे खूप अँगर किंवा हायपर मेंटॅलिटी. मग त्याच्यामध्ये तुम्ही अशी मानसिकता किती वेळा असते दिवसातनं, किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता, ड्युरेशन म्हणजे कालावधी, आणि इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता. मग हे जर नको असेल तर त्याच्यामध्ये एक रेष काढणं आणि ती चित्तस्थिर आणि मनशांतची रेष. आणि त्यामुळे आपल्याला ह्या लाईनीवर राहिल्यामुळे सगळ्या गोष्टींच्या फायदे आपण स्वतःला मिळवून देऊ शकतो. निर्णय प्रक्रिया आपली उत्तम होते, आपलं शरीर मन स्वास्थ्य चांगलं राहतं आणि सो ऑन. सो यू कॅन डिसाईड की हे नको, ह्या लाईनीवर राहणं, मी त्या रोपला घट्ट धरून ठेवीन. नंतर चुका झाल्या तर स्वतःला काय सांगणं की टू आर इज ह्युमन. माणूस चुका करणं हे अगदी साहजिक आहे, पण त्या चुका पुन्हा करणं हे अक्षम्य आहे. पण जर आपण चुका केल्याच नाही तर आपण कळणारच नाही किंवा सुधारणारच नाही. त्यामुळे इट्स ओके, आय मेड अ मिस्टेक, आय डिड नो. कारण आपण चुका करताना आपण उत्तम निर्णय म्हणूनच घेतलेला असतो, कालांतराने कळतं की ती चूक झाली. सो फाईन, इट्स ओके. नंतर इन केस ऑफ फेल्युअर व्हॉट यू कॅन टेल इज यू हॅव फेल्ड बट यू आर नॉट अ फेल्युअर. मला अपयश आलो म्हणजे मी अपयशी ठरत नाही, बरोबर. किंवा देर आर नो फेल्युअर्स, ओनली फीडबॅक्स. ती काय करायला पाहिजे न्यू प्लॅन ऑफ ॲक्शन करता. सो दॅट्स अ फीडबॅक. So accept and love yourself just the way you are. नंतर change your focus from problems to solutions. पटकन आत्ता अजून एक एक्सरसाइज करूया. आर यू विथ मी? या. सो सगळ्यांनी असं करा आणि म्हणा कसं बरं करणार, कारण प्रॉब्लेम आहे, बरोबर. आणि आता हेच शब्द पण वेगळ्या प्रकारे वापरायचे. दोन्ही हात असे करा आणि म्हणा कसं बरं करणार. इज देअर एनी चेंज? आता आपण कुठनं कुठे गेलो है ना. या बिकॉज सोल्युशन्स कडे गेलो, राईट. त्यामुळे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड NLP टेल्स यू टू चेंज युअर मेंटल स्टेट.
इट टेक्स यू फ्रॉम अनरिसोर्सफुल स्टेट टू रिसोर्सफुल स्टेट, राईट. आणि त्याच्यामध्ये आहे मोशन क्रिएट्स इमोशन्स, म्हणजे शारीरिक हालचाली बदला, मूड बदलेल. नंतर न्यू गोल्स गिव्ह अ मिनिंग टू अवर लाईफ. दरवेळेला नैराश्य येतं किंवा आता मी मुक्तांगणसारख्या ठिकाणी जाते, ते मुक्तांगणची स्थिती ना अनेक वेळेला सामान्य समाजामध्ये पण दिसत असते. कारण कशानं कशाचं तरी व्यसन असतंच. मग ते खूप खाण्याचं असेल, सतत दुःखाचं असेल, दुःख कुरवाळण्याचं असेल किंवा सो ऑन अँड सो फोर्थ. त्यामुळे मी तिथे असं सांगते की एकमेव कारण आहे नशेचं, नशा करण्याचं, आणि ते म्हणजे ध्येयहीनता. पुरेशी ध्येय नाही आहे, त्यामुळे अशी ध्येय पाहिजेत आणि त्याची अशी नशा पाहिजे की त्यामुळे दुसऱ्या कुठल्या नशेची गरजच नाही पडणार, राईट. त्यामुळे न्यू गोल्स सतत आपण ठेवणं, रोज सकाळी उठल्यानंतर व्हॉट इज देअर टू लुक फॉरवर्ड टू, यु नो, दॅट्स अ बेस्ट पॉझिटिव्ह वे टू लुक ॲट युअर ओन लाईफ. नंतर हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, आनंदी आणि समाधानी राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या सर्व अडथळ्यांना मी जाणीवपूर्वक आणि कौशल्याने दूर करते. त्यामुळे हा सेल्फ टॉक करणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर इन्स्पाइट ऑफ काही शब्द सांगते, म्हणजे अडचणी आल्या तर स्वतःला काय सांगायचं, इन्स्पाइट ऑफ असं असून सुद्धा मी काय करू शकते, किंवा सो व्हॉट असं झालं म्हणून काय झालं, राईट. किंवा सतत तेच विचार असतील तर स्वतःला सांगणं नॉट अगेन, आणि देन जस्ट डू इट विथ मी, ओके, व्हॉट्स न्यू, व्हॉट्स न्यू, राईट. नंतर इंटेलिजन्स लाईज इन आस्किंग एम्पॉवरिंग क्वेश्चन्स. सो व्हॉट एम आय हॅपी अबाउट ॲट दिस मोमेंट, हा प्रश्न स्वतःला विचारणं. कारण मग ज्या गोष्टी आत्ता तुमच्याकडे आहेत त्या आपण गृहीत धरतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे माझ्याकडे काय नाही आहे, त्याच्याचकडे आपला फोकस होतो. त्यामुळे आत्ता मी कशाबद्दल आनंदी आहे त्याची लिस्ट आपण कायम रोज ठेवली पाहिजे. नंतर मला आनंदी वाटायला हवं असेल तर मी वेगळं काय करू शकतो, हा पण प्रश्न विचारणं खूप आवश्यक आहे. नंतर व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर ओन सेल्फ, स्वतःबद्दल काय आवडतं. नंतर हाऊ डू यू सेल्फ स्ट्रोक आफ्टर युअर अचिव्हमेंट, स्वतःला काय तुम्ही बक्षीस देता. कोणी बायका आहेत तर कोणी फेशियलला जाईल, कोणी मसाजला जाईल, कोणी चॉकलेट खाईल, काहीतरी असेल, पण देन पॅट युअर सेल्फ, राईट. नंतर इन्स्पाइट ऑफ आत्ता म्हटलं तसं वीकनेसेस असले तरी सुद्धा एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट अँड लव्ह युअर सेल्फ. हां, देर आर क्वाईट अ फ्यू वर्ड्स विच आय सेड, पण आत्ता वेळ नाही आहे. नंतर यूज ॲफर्मेशन्स. ॲफर्मेशन्स आर पॉवरफुल टूल्स. इतर कोणी मला काहीही बोललं वा केलं तरी उत्तम आयुष्य जगण्यास मी एक पात्र व्यक्ती आहे. मी माझ्या स्वतःचा खूप आदर करते किंवा करतो. म्हणजे पुरुषांनी तसं म्हणूया, मी स्वतःला आवडते. आज स्त्री दिन असल्यामुळे जवळ आलेल्या त्यामुळे मी ते असं म्हणते, तुम्ही स्वतःची चेंज करून घ्या. ओके, माझे माझ्यावर प्रेम आहे. इतरांनी माझ्यावर प्रेम करावे अशी मी आहे. माझी सर्वजण काळजी घेतात, माझ्यावर प्रेम करतात. मला आतून खूप शांत वाटते. मी सुरक्षित आहे. माझी आत्मशक्ती मला मार्ग दाखवते. मी स्वतःला जशी वागवते तसे इतरांनी मला वागवावे असे संकेत मी देते. ह्याचे भान मला आहे. मी आता प्रत्येक समस्येला संधी मानते. रोज रात्री मी स्वतःसाठी छोटी का होईना पण नवीन ध्येय आखते. त्यामुळे माझा रोजचा दिवस मी अधिक अर्थपूर्ण करते. माझी ध्येय पूर्ण करण्यात मला आनंद मिळतो. मी आता रोज अतिशय सतर्कतेने
अतिशय सकर्ते मला उपयुक्त वाटतील मला उपयुक्त वाटेल अशाच विचारांची निवड करते. अशा विचारांची निवड करतो. माझं आयुष्य माझं आयुष्य हे एक आव्हानात्मक साहस आहे. हे आव्हानमय साहस आहे. मी या साहसांचं स्वागत करते. मी या साहसांचं स्वागत करतो. मी माझ्या घरात रोज मी माझ्या घरात रोज अधिकाधिक आनंद, अधिकाधिक आनंद, प्रेम प्रेम आणि सुरक्षितता निर्माण करते. सुरक्षितता निर्माण करतो. याचा मला आनंद वाटतो. याचा मला आनंद वाटतो. ही होकारात्मक वाक्ये ही होकारात्मक वाक्य मी रोज स्वतःशी म्हणते. मी रोज स्वतःशी म्हणतो. त्यामुळे त्यामुळे माझ्यामध्ये हवेत येते माझ्यामध्ये हवे येते सर्व बदल सर्व बदल मी जाणीवपूर्वक घडवून आणते. मी जाणीवपूर्वक घडवून आणतो. माझ्या स्वतःच्या गरजा देखील माझ्या स्वतःच्या गरजा इतरांइतक्याच महत्त्वाच्या आहेत. इतरांच्या इतकंच महत्त्वाचे आहे. आय लव्ह मायसेल्फ, आय लव्ह मायसेल्फ, आय लाईक मायसेल्फ, आय लाईक मायसेल्फ, आय रिस्पेक्ट मायसेल्फ. आय रिस्पेक्ट मायसेल्फ. यू कॅन कम टू दिस प्रेझेंट मोमेंट. ही माझ्या जेव्हा आयुष्यात अडचणी आल्या त्यावेळेला खरोखर मी माझ्या घरामध्ये दोन्ही पॅसेजच्या दोन्ही बाजूला ही ॲफर्मेशन्स मोठ्या अक्षरात लावून टेप केली होती, म्हणजे पेस्ट केली होती आणि मी रोज सारखी वाचायची. त्यामुळे खरंच मी आजच्या ह्या घटनेला पोचू शकले. त्यामुळे ॲफर्मेशनचं महत्त्व खूप आहे. दे आर पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. दे आर सेड इन प्रेझेंट टेन्स. ती स्वतःबद्दल बोलण्याची वाक्य आहेत. आणि इफ यू से यू कॅन और इफ यू से यू कांट यू आर राईट. म्हणजे जर तुम्ही म्हणालात की हे नाही शक्य तर तेही खरं आहे आणि म्हणालात हो शक्य आहे तर तेही खरं आहे. सो इट्स युअर चॉईस आहे. दे से येस टू अवर पोटेन्शियल. आपल्या क्षमतांना ते होकार देतात. दे फोकस अवर माइंड ऑन पॉझिटिव्ह चेंजेस. They replace the negative thoughts and feelings of low self-esteem we have learned from the childhood. So जेवढं बंबार्डिंग करता येईल affirmations तेवढं करावं. Repeat affirmations as often as possible while in the car, before you go to bed, when you get up and whenever you feel low. They create new beliefs and thoughts. List your limiting beliefs. Okay. तुम्ही लोकांशी तुलना करण्याचं सोडा आणि टेल युअर सेल्फ, यू कॅन रिपीट आफ्टर मी, आय एम अ युनिक पर्सन. आय एम अ युनिक पर्सन. Then do not allow anybody else or yourself to disrespect you. Nobody can insult you without your permission. महात्मा गांधींनी एक वाक्य खूप महत्त्वाचं म्हटलं. The key sentences of self-esteem: no matter what others say or don't do to me, I am still a worthwhile person and my needs are as important as others. So what matters most is how do you see yourself. So here I end right now.